पैठणी विणकरांचे सर्वेक्षणाची मुदत ऑगस्ट 29 पर्यंत। येवला येथे वस्त्रोद्योग मार्फत पैठणी कारागिरांचे 8 ऑगस्ट पासून सर्वेक्षण सुरू असून याची मुदत ऑगस्ट 29 पर्यंत सकाळी 9 ते 6 वाजेपर्यंत असून सर्व पैठणी विणकरांनी आपापले सर्वेक्षण करून घेणे तसेच ज्या विणकरांनीचे सर्वेक्षण झाले असून त्यांनी आपापले फॉर्म 2 सप्टेंबर 2024 पर्यंत येवला पैठणी केंद्र अंगणगाव येथे जमा करावे असे आवाहन येवला पैठणी क्लस्टरचे संचालक प्रवीण पहिलवान यांनी विणकरांना केले आहे। येवल्यातील पैठणी विणकर बांधवांचं नोंदणी महासर्वेक्षणाची सुरुवात आदरणीय नामदार श्री भुजबळ साहेब यांच्या आदेशाने वस्त्रोद्योग विभागाने आपले 6 अधिकारी या ठिकाणी पाठवून ते महासर्वेक्षणाला सुरुवात झाली आणि जवळपास 15 दिवसापासून हे सर्वेक्षण चालू आहे। 15 दिवसात जवळपास आपल्या येवला तालुक्यातील 45 खेड्यांमध्ये वाड्या वस्त्यांमध्ये 85 वाड्या वस्त्यांमध्ये हा व्यवसाय आता पसरलेला आहे। त्याचबरोबर काही जे येवला शहराला लगत असलेले आडगाव असेल, नागडे, त्यानंतर बल्लेगाव आहे, वडगाव आहे, सुकी आहे, या ठिकाणी मोठे मोठे कारखाने लोकांनी केलेले आहे आणि या व्यवसायातून मोठ्या प्रमाणात लोकांना एक उपजीविकेचं साधन मिळालेलं आहे। हे सर्व करीत असताना शासनाने ह्या विणकरांना उत्सव भत्ता असेल, त्यानंतर वीज 220 युनिट वीजची सवलत असेल आणि रेशीम खरेदीवर 15% राज्य सरकार आणि 15% केंद्र सरकार असं 30% रेशीम खरेदीवरची सवलत असेल। परंतु हे सगळं होत असताना जे विणकर या ठिकाणी काम करतायत त्यांना हा कुठलाही फायदा झाला नाही। म्हणून आम्ही आमच्या येवला पैठणी कलाकारी असोसिएशनच्या वतीने माननीय नामदार भुजबळ साहेबांकडे विनंती केली की या लोकांचं सर्वेक्षण झालं पाहिजे, यांना त्यांची ओळख मिळाली पाहिजे आणि ओळख मिळवून त्यांना सरकारी योजनेचा पूर्ण लाभ झाला पाहिजे। त्याप्रमाणे साहेबांनी आदेश दिले आणि हे काम चालू झालं। आज ह्या 15 दिवसात येवला शहर आणि सर्व ग्रामीण भाग पाहता जवळजवळ 11,000 विणकर बांधवांचं नोंदणी या ठिकाणी झालेली आहे, त्यांचं सर्वेक्षण झालेलं आहे। आता साधारणतः हे सर्वेक्षण आता अंतिम टप्प्यात म्हणजे आता साधारणतः आपण गुरुवारी म्हणजे 29 तारखेपर्यंत सायंकाळी 6 वाजेपर्यंत करणार आहोत। गुरुवारी 29 तारीख आता सर्वेक्षणाची शेवटची तारीख असेल आणि ज्या लोकांनी हे फॉर्म भरलेले आहे तर या लोकांनी फोटो काढलेले आहे, सर्वेक्षण झालेलं आहे, त्या सर्वांना माझी विनंती आहे, फोटो काढला सर्वेक्षण झालं म्हणजे संपलं असं नाही, तर सर्वांनी आता आपल्याला फॉर्म भरणं खूप गरजेचं आहे। या ठिकाणी येवला पैठणी पर्यटन केंद्रावर माननीय नामदार भुजबळ साहेबांनी आपल्याला मोफत सर्व प्रकारचे फॉर्म उपलब्ध करून दिलेले आहे। हे फॉर्म या पैठणी केंद्रातून घेऊन जायचे आहे, ते बिनचूक भरायचे आहे आणि ते पुन्हा या पैठणी पर्यटन केंद्राच्या ऑफिसमध्ये आणून द्यायचे आहे की जेणेकरून पुढची कारवाई म्हणजे आपल्याला ओळखपत्र मिळेल। ओळखपत्र मिळाल्यानंतर आपण शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घेऊ शकणार आहे। तरी माझी सर्व विणकर बांधवांना विनंती आहे की आपण सोमवार 2 तारखेपर्यंत 2 सप्टेंबरपर्यंत आपले सर्व फॉर्म भरून ज्यांचं सर्वेक्षण झालेले आहे त्यांनी 2 सप्टेंबरपर्यंत आपले फॉर्म भरून या ठिकाणी आणून द्यायचे आहे की जेणेकरून आम्हाला पुढे या सर्व गोष्टी शासकीय त्या ऑफिसमध्ये
पाठवण्यासाठी तो वेळ मिळेल. तरी माझी सर्वांना विनंती आहे आणि ज्यांचं कोणाचं सर्वेक्षण राहिलं असेल ते सर्वेक्षण आपण आता येवला पैठणी पर्यटन केंद्रामध्ये जे हातमाग आहे त्या ठिकाणी सकाळी 11 ते सायंकाळी 6 पर्यंत या ठिकाणी केलं जात आहे. जे कोणी बाहेरगाव गेला असेल, बाहेरगावून आले असतील किंवा ज्या दिवशी आपल्या गल्लीमध्ये सर्वेक्षण झालं, गावात झालं, त्यावेळेस गैरहजर असतील तर त्या लोकांनी या पैठणी पर्यटन केंद्रात येऊन आपलं सर्वेक्षण करून घ्यावं ही विनंती.